the largest open defecating nation is our nation, where 60% of the world's population that defecates in the open is in India. स्वच्छ ह्यान स्वच्छ भारत त्या महिला उघड्यावरती शौचास जातात. तुम्हाला आवडतं का जायला? चांगलं 21वीं सदी में हम जी रहे हैं. क्या कभी हमारे मन को पीड़ा हुई? आज भी हमारी माताओं बहनों को खुले में शौच के लिए जाना चाहते. डिग्निटी ऑफ विमेन, क्या ये हम सबका दायित्व नहीं है? और इसलिए स्वच्छ भारत का एक अभियान इसी 2 अक्टूबर से मुझे आरंभ करना है और 4 साल के भीतर भीतर हम इस काम को आगे बढ़ाना चाहते हैं. Under the Swachh Bharat model, they are giving the money in installment. They give 50% in advance, and then after the beneficiary family has built it, they release the remaining 50%. एक 18,000 रुपये देतो आपण अनुदान. 18,000 रुपये जे अनुदान देतो, 18,000 रुपयामध्ये शौचालय बांधतच नाही ना. 18,000 रुपये शासन मध्ये 16,000 काय त्याच्यामध्ये शौचालय बांधत नाही. 25,000 रुपये खर्च होतो त्याला टोटली. असं खर्च झालाय का कोणाचा इथं? काय झालं? 26,000 रुपये गेले. किती? 26,000 गेले. तुमचे किती गेले? तुमचे 25 गेले. हा 30,000 गेले. तुमचे किती गेले दादा? 23,000 गेले. तुमचे 20 गेले. तुमचे किती गेले भाऊ? 30,000 रुपये गेले. 8,000 हप्ता दिला पहिले. 8,000 500 विटाला 5,000 गेले आणण्यासही. 500 विटाला 5-6,000 सरळ जात. अर्धा ब्रशला 2,000 गेले. उरले 1,000 रुपये. 1,000 रुपये 3 पोती सिमेंट आले. स्लॅब राहिला, स्टाईल राहिले, भांडं राहिले, दरवाजा राहिला. There are many problems that beneficiary families also face. They sometimes are not able to leverage the additional amounts that they require to buy the material and complete the construction, and that ends up in a vicious circle of being indebted to some money lender. काही अडचणी आहे ती 200 फुटावर 100 फुटावर ते काय म्हणतात की तुम्ही स्वयं खर्चानं पाईप टाका. पण आमच्या लोकांची अशी परिस्थिती बिकट आहे की आज काम केलं तर त्यांची चूलच पेटती. पण त्यांना असं काही जणींना मिस्टर नाही, एक्सपायर झालेले त्यांचे, त्यांना त्यांची कुवत नाही. आता उदाहरणार्थ ही आमची रमा इंगडे. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे आणि आमचे वडील माझ्या जवळच राहते. तर मी घरगुती कामं करते, धुणं भांड्याची. त्याचा पगार किती मिळतो? 5,000-6,000 भेटत आहे. मग त्यात व्याज जाऊन किती राहतात? फक्त 3,000 रुपये राहते मला याच जाऊन. पोरं शाळेत जात शाळेलाच झालं नाही. पूर्वी बी माझी फी भरायला मला वेळ द्यायला पैसा नव्हता जवळ. तर मी पोरीला म्हणलं जा बाय आता त्या कॅन्टीनच्या कामाला. म्हणलं आता माझ्यात परिस्थिती नाही. म्हणलं तुझे पप्पा होते तेव्हा माझी परिस्थिती चांगली होती. म्हणलं पण आता नाही, माझ्यात ऐकत नाही. एवढं मी तुला 3,000 तुला ड्रेस घेऊ का तुला काय घेऊ? माझ्या लेकराला खायला घेऊ मी करून घालीत नाही.
काही ठिकाणी जिथे ड्रिल लाईन तयार नाही तिथं बाथरूम तयार आहेत आणि जिथं बाथरूम तयार नाही तिथं ड्रिल लाईन तयार आहे. आता ड्रेनेज कुणाच्या जोडले कुणाच्या नाही वरती तर अर्ध पण नाही केलेलं, एकच लाईन टाकली वरती. तिथं होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? किती बाथरूम सध्या ड्रेनेजला जोडले नाहीये. संडास बांधले त्याला 8,000 रुपये पहिल्यांदा हप्ता दिला. 8,000 दिल्या त्यांनी काय म्हणले 8,000 द्या उचला आणि बांधकाम करून घ्या पटकन उचलून. मग बांधकाम केलं, परत बघायला आले, परत फोटो काढला. म्हणले तुम्ही पूर्ण करा. मी म्हणलं माझ्याकडे पूर्ण करायला पैसे नाहीत साहेब. तर म्हणले पूर्ण करा त्याशिवाय हप्ता येणार नाही तुमचा. मग पूर्ण कराय परत बंधनवाल्याचं 10,000 उचलले आणि 5,000ला पुरेचं फुलं ठुले आणि 25,000 रुपये टोटल गेली माझी. मग पूर्ण करून घेतलं. पण माझ्याकडे संडास ते ही पाईपाची लाईनच टाकली नाही अजून त्यांनी. त्या पाईपाच्या लाईनसाठी जोडायचं राहिले. माझ्या 2 मुली आहेत त्या जवान, ते तिकडं रोडवर बाथरूमला जाते. काय करायचं आता, संडासची लाईनच बांधणार नाही तर कुणाला म्हणायचं. काल गेलो आम्ही ऑफिसला तर ते म्हणले टेंडर संपलेलं, आता काय आम्हाला बोलू नका. मग हे फाउंडेशन करून झालं आमचं. तिसऱ्या दिवशी मॅडम येऊन म्हणल्या तुम्ही बाथरूम क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला दुसरा हप्ता मिळणार नाही. आता त्या पुढच्या हप्त्याच्या आशेने कानातलं नेऊन ठेवलं 5,000ला. त्याला ठेवून झालं आता 6 महिने 5-6 महिने तर चालू झालं. त्याला 5 रुपये टक्का आहे तिथं, 100ला 5 रुपये. 5,000चे 150 रुपये महिना. 6 महिन्याचं तेवढं व्याज वाढलं. ते वाढू बी द्या, व्याजाचं व्याज वाढलं. पण यांचं आता बाथरूम चालू व्हायची वेळ आली तरी यांचा दुसरा टप्पा यायला तयार नाही. अजून जर 2-3 महिने नाही आलं तर ते कानातलं जाणार. आमचं एवढंच म्हणणं आहे बाबा, आम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तरी सुविधा द्या.